अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला काय ठेंगा, आता स्वाभिमान घाण ठेवणार नाही, जनता उत्तर देणारच, विजय वडेट्टीवार यांची टीका. अंगावर वडाचे झाड कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू, कॉलेजहून परतताना काळाचा घाला, सिंधुदुर्गमधील घटना. मोदी 3.0च्या पहिल्या बजेटवर सरकारचा प्रभाव स्पष्ट, मध्यमवर्गीयांसाठी आयकर सवलत अगदी नाममात्र. अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण भारताच्या विकासाचा पाया मजबूत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मत, सेंद्रिय शेतीला प्राधान्य असल्याचा दावा. विकासाला आर्थिक गती देणारा अर्थसंकल्प, सामान्यांना दिलासा देणारा तरी द्वितीय तूट कमी करणारा अर्थसंकल्प, सुधीर मुनगंटीवार. अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य, सरकारने विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास टाकले सकारात्मक पाऊल, धनंजय मुंडे. बेवारस रुग्णास डॉक्टरने सोडले निर्जन स्थळी, ससून रुग्णालयातील घटना, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मागणीमुळे डॉक्टर निलंबित. वचनपूर्ततेसह चेतना देणारा अर्थसंकल्प, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य, उपसभापती नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा उपेक्षा, केवळ सरकारची वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड, अमोल कोल्हेंची टीका. बजेटवर सत्ताधारी वर्सेस विरोधक, पीएम म्हणाले हा अर्थसंकल्प मध्यम वर्गाला बळ देईल, विरोधक म्हणाले हे खुर्ची वाचवणारा आणि कॉपी पेस्ट बजेट. अर्थसंकल्पातील योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात भर होणार, अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प, शिंदेंची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण समर्थक काँग्रेस आमदार भाजपमध्ये येणार, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचा दावा, महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा. नवीन कर प्रणालीत दिलासा, करदात्यांना 17,500 पर्यंत थेट लाभ, ओल्ड रेझिमवाले तोट्यात. शिक्षण आणि रोजगार बजेट, 20 लाख तरुणांना इंटर्नशिप, 10 महिना मिळणार 5,000, 10 लाखांच्या शैक्षणिक कर्जावर सरकारकडून 3% व्याज. सर्व सत्ताधारी खासदारांनी राजीनामे द्यावे, खासदार वर्षा गायकवाड यांची टीका, संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी. लाडका आंध्र आणि बिहारला मग महाराष्ट्र परका का, अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी फडणवीसांना दिल्ली स्वारांची स्क्रिप्ट, सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल. लोणावळ्यात 7 पर्यटकांवर गुन्हे दाखल, जीव धोक्यात घालून धबधबा परिसरात हुल्लडबाजी, पोलिसांनी केली कारवाई. तडीपार शहांनी पवारांवर बोलू नये, राष्ट्रवादीचे भाजपसोबत गेलेले नेते साधू आहेत का, प्रशांत जगताप यांचा भाजपला सवाल. हँड सर्जरीवरील 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद, देशभरातील डॉक्टर येणार एकत्र, पंकज जिंदल यांचा पुढाकार. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा, तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी समजली, रोहित पवार. भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, शेतकरी, महिला, युवा आणि गरिबांना केंद्रस्थानी ठेवून केंद्राची भविष्यावर मोठी गुंतवणूक, देवेंद्र फडणवीस. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी, भाजप महाराष्ट्राचा एवढा देश अपमान का करते, आदित्य ठाकरे. महाराष्ट्राच्या वाटेला या बजेटमधून काहीच आले नाही, केंद्र सरकारच्या घोषणा म्हणजे वाऱ्यावरती वरा, जयंत पाटील. पवार साहेब या, मी वाट पाहतोय, प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांना पत्र, आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्याचे केले आवाहन. महायुतीची गाडी रुळावर आहे का, एनसीपीच्या लाडकी बहीण योजनेच्या पोस्टवरून मुख्यमंत्री शब्द गायब. मनसेचा विधानसभेच्या 200 ते 215 जागा लढवण्याचा विचार, राज ठाकरे ऑगस्टमध्ये करणार महाराष्ट्राचा दौरा, वैभव खेडेकर. तू माझी झाली नाही तर ब्लेडने वार करेन, तरुणी धमकी देणाऱ्यावर पुण्याच्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
आंदेकर टोळींकडून गुंडाकडून तरुणावर हल्ला, दोघांविरोधात गुन्हा दाखल तर एक आरोपीला झाली अटक. साठे गटाकडून पवार तर शहर विकासकडून अरविंद खरात. स्वीकृत नगरसेवकपदी निवड, आनंदराव कानडेंचं नाव डावललं. राज्यात 50 वर्षात वाईन शॉपचा एकही परवाना नाही. दारू मागली तरी प्यायचा परवाना 5 रुपयातच, तोही दुर्लक्षित. पोलीस निरीक्षकाने त्रास दिल्याच्या व्हिडिओवरून पोलीस पाटलाने घेतला गळफास. नांदेडच्या बेवा गावातील घटना, कुटुंबियांचा ठिय्या. MBBS इंजिनिअरिंगच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्रासाठी 6 महिने मुदत. मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला यश. चातुर्मासानिमित्त दगडूशेठ ट्रस्टतर्फे प्रवचन कीर्तन महोत्सव. 27 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान गणेश कला क्रीडा मंचावर नित्य होतील कार्यक्रम. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याची मागणी. शिष्टमंडळाने घेतली सरसंघचालक यांची भेट. थेट लवकरच मोदी शहांची भेट घेऊन विनंती केली जाणार. गोळीबारात युवक ठार, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला. राजूरमधील घटना, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय. मुंबईत संघ परिवार आणि भाजपमध्ये समन्वय बैठक संपन्न. विधानसभा निवडणुकीसंदर्भात मंथन तर अजित पवारांवर टीका न करण्याविषयी सूचना. भारतीय महिला संघ आशिया कपच्या उपांत्य फेरीत. नेपाळचा 82 धावांनी पराभव. शेफाली वर्माचे अर्धशतक. RTI प्रवेशाचा बोंगळ कारभार. शाळेने बदललेला पत्ता न दिल्याने पालकांचा मनस्ताप. ज्या भागातील सांगितले तिथे जनावरांचा गोठा होता. अवघ्या 2 तासात 3,000 सोनं स्वस्त. पुणे जळगावातील सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. कस्टम ड्युटीत कपातीची केली घोषणा. कोण म्हणतं बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? फडणवीसांनी यादी वाचत विरोधकांना सुनावलं. म्हणाले DMIC मेट्रोसाठी भरीव निधी.